नमस्कार, मी सौ स्वाती विनय पिंपरकर. मी आज अकोल्याहून सावरकरांचे सहकारी या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. सोबत काम करणारा तो सहकारी असा याचा मराठी अर्थ होतो, तर संस्कृतमध्ये सहकारेण भवती असा याचा अर्थ सांगितलेला आहे. आणि त्यानुसार सोबत काम करणाऱ्यांसोबतच सहाय्य करणारे आणि सहाय्यभूत ठरणारे या अर्थाने मी हा विषय आज आपल्यापुढे उलगडणार आहे. कारण जेव्हा आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा चळवळ म्हणून विचार करतो, तेव्हा थोडा व्यापक अर्थाने सहकारी या शब्दाचा अर्थ घ्यायला हवं असं मला वाटतं. आणि म्हणून सावरकरांचे पहिले सहकारी मी ज्यांना म्हणेन ते आहेत 1857च्या उठावातील स्वतंत्रता सेनानींचे जळजळीत वास्तवाची जाणीव करून देणारे दाहक आणि तेजस्वी विचार, ज्यांनी सावरकरांची साथ आयुष्यभर सोडलेली आपल्याला दिसत नाही. कारण जेव्हा आपण म्हणतो की चाफेकर बंधूंच्या आत्मबलिदानानंतर स्फूर्ती घेऊन प्रेरणा मिळून सावरकरांनी मारता मारता मरे तो झुंजीनं अशी घरातील देवी अष्टभुजेसमोर प्रतिज्ञा केली आहे, त्यावेळी आपल्याला हे माहीत नसतं की चाफेकर बंधूंनी ज्यांना गुरुस्थानी मानलं ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आहेत, की ज्यांनी 1857चा उठाव ब्रिटिशांनी अत्यंत अमानुषपणे चिरडून टाकल्यानंतर त्यातील क्रांतिकारी सेनानींच्या अनेक क्रांतिकारी योजनांना मूर्त स्वरूप दिलेलं आहे. हा इतिहास आपल्याला कोणी कधी सांगत नाही, सांगतात तो अपुरा असतो. किंवा मला असं वाटतं की आक्रमक राज्यकर्ते तो हेतू पुरस्सर आपल्यापासून दडवून ठेवतात. आणि म्हणूनच सावरकर सप्तर्षी या काव्यात म्हणतात की इतिहासाचे पहिले पान न मिळणे कधी पहायाते, आरंभ तुझा दुसऱ्या पानापासून शाप याते. आणि हे अगदी खरंच आहे. आणि म्हणूनच शांततामय मार्गाने आंदोलन करून निवेदन देऊनही स्वातंत्र्य प्राप्तीची कुठलीही सूचिन्ह दृष्टिक्षेपात येत नाही आहेत हे कळल्यावर अनेक भारतीय तरुणांच्या मनात कवी दिनकर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर याचना नाही अब रण होगा, जीवन जय या की मरण होगा ही भावना निर्माण व्हायला लागलेली होती. आणि त्याच वेळी रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले असा सवाल विचारत सावरकरांनी जेव्हा सशस्त्र क्रांती लढ्याचं रणशिंग फुंकलं, तेव्हा साहजिकच हे सर्व तरुण अभिनव भारत या संघटनेत सामील झालेले आपल्याला दिसतात. व्हॅलेंटाईन चिरॉल याने भारतातील क्रांतिकारी मधमाशांचं पोळं असं अभिनव भारत या संघटनेचं वर्णन केलेलं आहे. त्यावरून त्याची कार्यपद्धती आपल्याला लक्षात यावी. आणि म्हणूनच सोबत काम करणारी माणसं नव्हे तर सहाय्यभूत ठरणारे विचारही आपले सहकारी ठरतात हे यावरून सिद्ध होते. सावरकरांचे दुसरे सहकारी मी म्हणेन ते आहेत केसरीकार लोकमान्य टिळक, काळकर्ते शिम परांजपे आणि श्यामजी कृष्ण वर्मा जे लंडनमध्ये राहत होते. हे सावरकरांचे मार्गदर्शक सहकारी होते. सावरकरांची जी मतं पटली त्याचा त्यांनी अत्यंत उघडपणे पाठिंबा देऊन आपल्या वृत्तपत्रांमध्ये त्याचा पुरस्कार केला, त्याबद्दल गौरवपर लेख लिहिलेत. सावरकरांचे लेख त्यांच्या वृत्तपत्रांमध्ये आलेले दिसतात. नंतर सावरकरांच्या लंडनमधील शिष्यवृत्तीसाठी लागणाऱ्या शिफारस पत्रावर अत्यंत आनंदाने त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तेथील त्यांच्या कार्याला जमेल तशी मदत केलेली आपल्याला दिसते. पाठीवर ठेवलेला हात हा सोबतीने लढू यासाठी जसा होता तसाच वडीलकीच्या नात्याने सावधगिरीचा इशारा म्हणून बऱ्याच वेळा तो आस्ते कदम चालण्याचा देखील होता, हेही आपल्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणून अटलजी म्हणतात तसं मतभेद हो सकते हे मनभेद ना हो, हे इथे खरं ठरलेलं आपल्याला दिसते. सावरकरांचे तिसरे सहकारी आहेत ते आहेत त्यांचे कुटुंबीय. बाबाराव आणि येसूवहिनी क्रांतिकार्यात आधीपासूनच कार्यरत होते, आणि त्यांनी सावरकरांवर लक्ष्मणावत प्रेम केलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु जेव्हा बाबारावांच्या लक्षात आलं की आपल्या या लहान भावाच्या क्रांतीचा झंझावात काही वेगळाच आहे आणि परदेशातील आंगलोन्मादात बुडलेल्या भारतीय तरुणांच्या मनात देशप्रेमाची ज्योत जागृत करण्यासाठी हा परदेशात शिक्षणाच्या निमित्ताने जाऊन सशस्त्र क्रांतीचा लढा देऊ इच्छितो, तेव्हा अगदी सहजपणे बाबाराव कृष्ण अवतारातील दाऊजीच्या भूमिकेत आपल्याला आलेले आढळून येतात. कारण मेकॅलोने म्हटल्याप्रमाणे रक्ताने आणि वर्णाने भारतीय असलेली परंतु आवडीनिवडी, नीतिकल्पना, मन, बुद्धी यात पूर्णपणे इंग्रजी वळणावर गेलेली भारतीय तरुणांची एक पिढी, एक वर्ग आंग्लभूमीत निर्माण व्हायला लागलेला होता. त्यामुळे धास्तवलेल्या सावरकरांना लंडन गाठणं भाग होतं. बाबारावांनी हे जाणलं होतं. सावरकरांनी एका ठिकाणी भारत मातेजवळ एक खंत व्यक्त केली होती की हे काय बंधू असतो जरी सात आम्ही, तस थंडीलीच दिधले असते बळी मी. सावरकरांची ही खंत जणू मिटून टाकण्याचा चंगच सावरकर घराण्यातील स्त्रियांनी बांधलेला दिसतो. आणि म्हणूनच गृहप्रवेश करून
घरात प्रवेश करताच मम म्हणत या पतींच्या कार्यात अगदी सक्रियपणे सहभागी झालेल्या आपल्याला दिसतात. राजद्रोहाचा आरोप सिद्ध होऊन बाबारावांना अंदमानात पाठवल्यानंतर नाशिकच्या घरावर जेव्हा जप्ती आली तेव्हा या घरातील स्त्रियांनी अत्यंत विपन्नावस्थेत दिवस काढलेले आहे, पण तोंडातून चकार तक्रारीचा शब्द यांच्या निघालेला नाही. लहान बंधूही कार्यरत आहेतच आणि त्यामुळे हे अत्यंत या घराण्याचं कार्य अत्यंत भूषणावह असं आपल्याला आहे. सावरकरांचे चौथे सहकारी आपण ज्यांना म्हणू शकू ते आहेत त्यांचा शब्द प्रमाण मानणारे, त्यांच्यासोबत काम करणारे त्यांचे सहकारी. त्यात अगदी मित्रमेळ्यातील मस्कर पागे, अपंग क्रांतिकारी कवी आबा दरेकर तर आहेतच, परंतु किती नावे सांगावीत त्यांची गणतीच नाही. धनंजय कीर यांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर अगदी राजाजींपासून रॉयपर्यंत, राजनपासून खेरांपर्यंत, लाला हरदयालांपासून भगतसिंगांपर्यंत, अनंत कान्हेरेंपासून गोगटेंपर्यंत आणि गदर पार्टीपासून आझाद हिंद सेनेपर्यंत यातील प्रत्येक व्यक्ती ही सावरकरांच्या शब्दाला मान देणारी आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली असलेली आपल्याला दिसते. मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा क्रांतिकारकांचा षडाक्षरी मंत्र जो वंदे मातरम तो लिहिलेला झेंडा आंतरराष्ट्रीय सामाजिक परिषदेत निर्भयपणे फडकवलेला आपल्याला दिसतो. अनेक मुस्लिम देशप्रेमी सहकारी देखील सावरकरांना लाभलेले आहेत. सावरकरांवर नेहमी एक आरोप केला जातो की त्यांनी मदनलाल धिंगरा असो, अनंत कान्हेरे असो यासारख्या कोवळ्या जीवांचा बळी दिला, परंतु सावरकरांनी अंदमानात सोसलेल्या यातना असो किंवा त्यांनी मार्सेलिसच्या बंदरातली त्यांची उडी असो हे लोक हेतुपुरस्पर विसरतात की काय याबद्दल मला नेहमीच वैषम्य वाटत आलेलं आहे. सावरकरांवर अनेक वेळा टीका झालेली आपल्याला दिसते. त्यांची कार्यपद्धती अनेकांना जरी आवडत नसली तरी त्यांच्या देशप्रेमाबद्दल मात्र कोणीही कधीही शंका घेतलेली नाही, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. सावरकरांनी ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ही कविता कोणत्या मनस्थितीत लिहिली आहे आपल्यापैकी कितीतरी जणांना माहीत नसेल. स्वतःची तब्येत अत्यंत खानावलेली आहे आणि मदनलाल धिंगरांवरच्या सुटकेसाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात आहे. आता शिक्षा अटळ आहे हे लक्षात आल्यावर विषण्ण झालेल्या सावरकरांना स्फुरलेलं हे काव्य आहे. जणू निरंजन पाल ते उतरवून घेतात आहे, जणू ते सागरमार्गे भारतभूमीत जाऊन ते स्वातंत्र्य देवतेला विचारू इच्छितात आहे की या स्वातंत्र्य यज्ञात अजून किती जणांची आहुती हे माते मला द्यायचे आहेत. सावरकरांच्या या मनस्थितीची कल्पना फक्त सावरकर भक्तच करू शकतात असं मला वाटतं. सावरकरांवर अनेक आरोप झाले, परंतु ती टीका सहन केली म्हणून सावरकर टिकले आणि ते टिकले म्हणून आज सर्वांना पुरून उरलेत असं मला वाटतं. जेव्हा सावरकरांबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेऊन कुशल संघटक सावरकरांना आणि त्यांच्या सर्व ज्ञात आणि अज्ञात सहकाऱ्यांना विनम्र अभिवादन करून मी इथेच थांबते. वंदे मातरम.